दर्शन मात्रे, लेखिका सुनीता देशपांडे. आता बाबाही थकले, आम्हीही थकलो. पण एक काळ असा होता की त्यावेळी आनंदवनात वर्षातून निदान एक फेरी होतच असे. प्रत्येक वेळी आम्हाला काहीतरी नवं दाखवायची योजना बाबांच्या मनात असे आणि त्या उत्साहातच आनंदवन कुटुंबियांकडून स्वागत होई. हा भाग्यलाभ आमच्या भाई लिहिला गेल्याचा पोटभर आनंद घेऊनच आम्ही परत कधी यायचे तो बेट ठरवून आनंदवनाचा निरोप घेत असो. परतताना कन्या सासूर अशी जाये, मागे परतून पाहे अशी अवस्था होत नसली तर नवलच. यावेळी बाबांनी ठरवलं होतं आम्हाला ताडोबाला नेऊन वाघ दाखवायचा. सर्व पूर्वतयारी झाली होती. आवश्यक ते निरोप त्या त्या ठिकाणी गेले होते. बाबांकडे त्या काळी ड्रायव्हरची सीट डावीकडे असलेली एक जुनी जीप गाडी होती, उन्हा पावसासाठी वर ताडपत्री वजा कव्हर असलेली. बाबा स्वतः उत्तम मेकॅनिक, ड्रायव्हर, सर्व काही. त्या काळी ड्रायव्हिंगही तेच करत. आमचा प्रवास त्या जीप मधून सुरू झाला. बाबांच्या शेजारी साधनाताई, पलीकडे मी, माग भाई विकास आणि प्रकाश हे बाबांचे 2 मुलगे आणि त्या दोघांचा जोडीदार आनंदवनातला तरुण कार्यकर्ता शहा असे चौघ. गाडीत प्यायचं पाणी आणि वाटेत हवं तर खायला म्हणून टोपलीभर उकडलेली रताळी साधनाताईंनी घेतली होती. बाकी जेवण खाण काहीही सोबत नव्हतं. पण बाबा आणि ताई असताना काहीतरी व्यवस्था नक्कीच केली असणार ही मनोमन खात्री असल्यानं मीही निश्चिंत होते. त्यामुळे एकही प्रश्न न विचारताच हा प्रवास सुरू झाला होता. बाबांचा उत्साह तर अवर्णनीय होता. वेगवेगळ्या विषयांवर ते बोलत होते. ताडोबाच्या दिशेनं धावणाऱ्या त्या आमच्या प्रवास पट्ट्याला बाबांच्या अनुभवाच्या उन्हा पावसाचे काठ लावत होते. जंगलाची ओळख करून घ्यायची तर प्रथम भेट रात्रीच्या वेळीच व्हायला हवी, म्हणून त्या दृष्टीनेच मग आम्ही निघालो. ताडोबाच्या अभयारण्यात रात्री गाडी शिरली तेव्हा चांगलाच काळोख पडलेला. भरपूर भुका लागल्या होत्या. तिथल्या प्रथम वर्गाच्या अतिथीगृहात खोल्या राखून ठेवायची बाबांनी आधीच व्यवस्था केली होती, म्हणून गाडी प्रथम तिकडच नेली. तर तिथं सगळं सामसूम, कुणालाही काही पत्ता नाही आणि परवाय नाही म्हणताच बाबांचा पारा चढायला सुरुवात झाली. अफगाणिस्तानचा राजा का कुणीचा बडा सरकारी पाहुणा पुढल्या पंधरवड्यात येणार, म्हणून त्याच्यासाठी आणि त्याच्या लवाजम्यासाठी तिथली सगळी सरकारी अतिथीगृह साफसफाई, रंगरंगोटी, मोडतोड दुरुस्ती वगैरे पूर्व तयारीच्या दृष्टीनं अचानक बंद करण्यात आलेली आणि आधीपासून आरक्षण करून तिथे येणाऱ्या आमच्यासारख्या प्रवाशांना सरकारी बेपरवाईचे सर्व नमुने दाखवले जात होते. तळ हातावर भाकरी घेऊन खाता खाता त्यातलाच घास कुष्ठरोग्यानंही भरवत त्यांची सेवा करणारा हा बाबा. पाहुण्यांना साईचं घट्ट दही देता आलं नाही तर अत्यंत अस्वस्थ होतो. मनासारखा पाहुणचार करायला न जमणं हा त्यांना एकदम विदर्भ प्रांताचाच अपमान वाटायला लागतो. ती नामुष्की सहन करण्याची ताकद इतक्या पारंब्यानिशी धरणीवर भक्कम उभ्या असलेल्या या वटवृक्षात नाही. विदर्भात जा किंवा आपल्या या देशात इतर कुठेही जा, सरकारी खाक्या हा सारखाच अनुभवायला मिळतो. तिथल्या त्या लोकांच्या बेपरवाई पुढे आपण हतबल आहोत याची पुरेपूर कल्पना 10-15 मिनिटातच आली आणि माघार घेऊन आम्ही त्या अभयारण्यातल्या झाडांवर बांधलेल्या एखाद्या मचाणावर रात्रीचा मुक्काम करायचा ठरवला. खरं तर निराशा सर्वांचीच झाली होती. पण या प्रवासाला सुरुवात केल्या क्षणापासून आम्हा साऱ्या जणांचा जो एकसंध गट होता त्याचे आता 2 गट झाले. साधनाताई, ती 3 मुलं आणि आम्ही दोघं यांचा एक गट आणि बाबांचा एकट्याचा दुसऱ्याचा गट. तिकडे एवढ्या तेवढ्या कारणानं अंगार धगधगत होता. कारणाशिवायच बाबा मुलांवर आणि ताईंवर डापरत होते. त्यांना थंड करण्याचे आणि खुलवण्याचे आम्हा सर्वांचे अयशस्वी प्रयत्न चालू होते. प्रथम वर्गाच्या सरकारी अतिथीगृहातला त्या रात्रीचा डिनर, दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट आणि लंच सर्व काही आम्हाला त्या उकडलेल्या रताळ्यांच्या टोपलीत सापडलं आणि आरामगृहातल्या गाद्यागिर्द्या त्या लाकडी मचाणावर. मनात आणलं तर किती गप्प बसता येतं ते अरण्याकडून शिकावं.
त्या नीरव शांततेचा भंग करण्याचं धाडस म्हणा किंवा उद्धटपणा म्हणा आम्हा कोणातच नव्हता. अगदी जरूरच पडली तर एकमेकांशी कानगोष्टी करत आम्ही बाबांचा वेध घेत होतो. रात्रीच्या फेरफटक्यासाठी बाहेर पडणाऱ्या वन्य पशूंची चाहूल घ्यायला बाबा पंचप्राण कानात गोळा करून बसले होते. त्या प्राण्यांच्या पदरवावरून एकमेकांना घातलेल्या साधा प्रतिसादावरून कोण कुठल्या दिशेनं कशासाठी निघाला असेल ह्याचा ते अंदाज घेत होते. वाघाचा मागोवा लागताच ताडोबाचा तो औरस रहिवासी आम्हाला दाखवण्यासाठी ते जीप मधून अरण्य दर्शनाला निघणार होते. पण कुठल्या मुहूर्तावर हा ताडोबाचा बेत केला होता कोण जाणे असं वाटावं अशीच काहीशी ग्रहदशा होती. ती रात्र वाघोबांच्या पंचांगातली निर्जळी एकादशीची असावी. ताडोबाच्या जंगलातले सारे वाघ ध्यानस्थ होऊन बसले होते आणि आपल्या तपाचरणानं बाबा आमटे नामक नरसिंहाला अधिक त्रस्त करत होते. शेवटी बाबांनी मनाशी काहीतरी निश्चय केला आणि आम्हाला पुन्हा गाडीत घालून ते अरण्य दर्शनाला निघाले. प्रखर दिवे असलेल्या त्या जीप गाडीतून ती अख्खी रात्र आणि पहाट आणि मग दिवसा उजडी सकाळी दुपारी पायी पायी देखील त्या जंगलात सगळीकडे आम्ही बाबांबरोबर खूप चक्रा मारल्या. लहान मोठ्या अनेक पायवाटा रानवाटा पायथ्या घातल्या. एखाद्या वळणावर समोर एकदम शेकडो पणत्या पेटलेल्या दिसल्या की ती हरणांचा कळप जास्तीत जास्त जवळून पाहता यावा म्हणून बाबा गाडीच्या दिव्यांची सावध उघडझाप करत आवाज न येईल अशी हळूहळू जीप पुढं पुढं नेत आम्हाला त्या वनवाशांशी ओळख करून देत होते. त्या 22-23 तासात आम्ही एकटे दुकटे आणि कळपांनी किंवा छोट्या छोट्या गटांनी फिरणारे अनेक प्राणी पाहिले. पण बाबांनी योजलेलं व्याघ्र दर्शन काही घडलं नाही. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वीची आमची शेवटली शोधयात्रा करत हळूहळू जीप जात असताना मला तर एक नवलच पाहायला मिळालं. आमच्या मार्गापलीकडेच थोड्याशा मोकळ्या जागेत एक मोर आणि एक हरणाचं पाडस मिळून मजेत खेळताना दिसलं. आम्ही जागच्या जागी गाडी थांबवली पण आमची चाहूल लागताच ते दोघं पळून आडोशाला गेले. आम्ही पुढे निघून गेलो आणि त्या सफरीमधल्या अशा अनेक मोठ्या लहान मोठ्या तृप्त क्षणांची बेरीज करत असताना बाबांच्या दिशेनं नजर गेली की मला थडकी भरत होती. शेवटी अंधार पडू लागला आणि ताडोबाच्या जंगलातून आनंदवनाच्या दिशेनं परतीचा प्रवास सुरू झाला. शौक म्हणून शिकार करणं मला अत्यंत असंस्कृत मनाचं लक्षण वाटतं. पण या शौकासाठी आपल्या देशात तर बडे बडे लोक सोयीचे असेल तर अभयारण्याच्या दिशेनेही जातात आणि अभयारण्यात जनावरे मारणं हा गुन्हा नोंदवला जाईल आणि न जाणो उद्या प्रकरण अंगावर शेकेल म्हणून त्या अरण्याच्या सीमेवर बाहेर बकऱ्या वगैरे प्राणी बांधून ठेवतात. ते प्राणी भुकेनं ओरडायला लागले की अभयारण्यातल्या वाघाबिगांनी त्या दिशेनं भक्ष्यासाठी जंगलाची सीमा ओलांडून बाहेर यावं म्हणजे तो वाघ टिपून आयती शिकार साधता येते. भारतात वाघाची शिकार करण्याची कधी स्वतःची तर कधी पाहुण्यांची हौस भागवणाऱ्या अनेक राजकारण्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा रीतीनं अभयारण्यातल्या आपल्या वाघांची संख्या देखील खूप कमी केली आहे असं मी ऐकलं होतं. ताडोबा सोडून बाहेर पडताना उगाच शंका चाटून गेली. 24 तासात इतका आटापिटा करूनही एकही वाघ दिसला नाही. म्हणजे इथले सगळे वाघ असेच त्या लोकांनी संपवले की काय? परतीचा तो प्रवास सुरू झाला तेव्हा पोटात भूक, डोळ्यावर झोप आणि डोक्यात अशा अनेक शंका होत्या. बाबा मात्र फारच अस्वस्थ होते. सर्व व्यवस्था धाब्यावर बसवून आयत्या वेळी फटफजिती करणाऱ्या सरकारी नोकरांनी काल याच वेळी केलेला अपमान एक वेळ ते समजू शकत होते. पण ताडोबा म्हणजे वाघांचा राजा, साक्षात वाघ. बाबांची आणि त्याची जुनी दोस्ती. या आपल्या मित्रानं आपल्याला असा दगा द्यावा हे दुःख, चीड, असह्य होती. आम्हाला हे सगळं कळत होतं. पण जो अपराध बाबांनी केलेलाच नाही त्याबद्दल ते असा त्रागा करून घेत असलेले पाहून आम्ही सगळेच भांबावून गेलो. काल ताडोबाच्या दर्शनाला निघताना बाबांचा उत्साह आणि आज तिथून परततानाचा हा मूड यांचं काहीही नातं नव्हतं. बाबांना खुलवण्यासाठी आम्ही सगळेच
आपापल्या परीनं त्यांच्याशी काही ना काही बोलण्याचा प्रयत्न करत होतो. मी पाहुणी म्हणून असेल. बाबा माझ्यावर उखडत नव्हते, पण प्रतिसादही देत नव्हते. साधनातही किंवा मुलांपैकी कुणी काही बोलायचा प्रयत्न केला की बाबा त्याला एकदम फटकारू लागायचे. तेव्हा भाईनं ताबा घेतला आणि तो त्यांच्याशी संवाद साधू लागला. जाऊ देव बाबा, ही जनावरं देखील आपल्या राज्यात अशीच वागणार. इथून सुरुवात करून मग आमच्या ऐवजी कोणी मंत्री बिंत्री आला असता तर ताडोबाला काय घडलं असतं याचं वर्णन करायला भाईनं सुरुवात केली. मग गाणी, नकला, विनोदी किस्से काय काय तो करत राहिला. स्वतः ताडोबा वाघांची फलटणच घेऊन गार्ड ऑफ ऑनर द्यायला 4 तास आधीपासून कसा शिस्तीत उन्हात ताटकळत उभा राहिला असता इथून कार्यक्रम सुरू झाला. मंत्र्यांच्या स्वागतासाठी कोणकोणते प्राणी आले असते, भाषणे कुणी कुणी आणि कशी कशी केली असती, स्वागतपर पद्य कुणी रचलं असतं, त्याचे शब्द, चाल, गाणाऱ्या प्राण्यांचे सूर, साक्षात वनराणीनं नऊवारी साडी, नाकात नथ, ओठांवर लिपस्टिक, पायात उंच टाचांचे सँडल्स या पेहरावात मराठी संस्कृतीचं प्रदर्शन करत वेगवेगळ्या प्राण्यांची ओळख कशी करून दिली असती. अर्ज, विनंत्या, गाऱ्हाणी ही जनावरांपैकी कुणी कुणी आणि कोणत्या शब्दात मांडली असती. गेल्याच महिन्यात परदेशी पाहुण्यांना आसपास शिकारीला घेऊन आलेल्या त्या मंत्र्यांनी मग कोणती आश्वासनं त्या जनावरांना दिली असती वगैरे वगैरे. आम्ही सगळे सुखावून हसत होतो, पण तरीही बेताबेतानं. बाबाही मधूनच काही बोलून आपण ऐकत आहोत हे दाखवत पाहुण्यांचा आब राखत होते, पण ते काही खरं नव्हे अशी जाणीव सर्वांनाच होती. ताण फारसा सैलावत नव्हता. रेडिओ शुगर नाईट. कालपासून या गाडीनं केलेल्या प्रवासात प्रत्येकाच्या बसायच्या जागा ठरूनच गेल्या होत्या. पुढच्या बाजूला मध्ये ताई, डावीकडे ड्रायव्हर बाबा, उजवीकडे मी. माझ्या ताब्यात बाबांनी एक भला मोठा टॉर्च दिला होता. कुणा परदेशी आनंदवन मित्रानं बाबांना तो भेट दिलेला. गाडीच्या बॅटरीवर तो पेटवायचा. खूप शक्तिमान, दूरवर तेजस्वी प्रकाश पाडणारा. साधारणतः वाघाची उंची लक्षात घेऊन जनावराच्या डोळ्यात प्रकाश झोत गेला पाहिजे असा कोन साधून तो टॉर्च मांडीवर घेऊन बसण्याची आणि त्या दिशेनं जनावर दिसतं का ते पाहण्याची कामगिरी बाबांनी माझ्यावर सोपवली होती. आणि काल रात्री मी ती व्यवस्थित पारही पाडली होती. आता त्या प्रकाशाच्या टप्प्यात वाघच आला नाही तर कोण काय करणार. आजही मागच्या बाजूला चाललेल्या भाईच्या कार्यक्रमाला दाद देत असतानाही मी माझं काम विसरले नव्हते. परतीची वाट बाबांनी वेगळी निवडली होती. ताडोबाची हद्द संपली तेव्हा आमची गाडी एका अगदी चिंचोळ्या पणंदीतून चालली होती. बैलगाड्यांसाठीची ती रानातली वाट असावी. दोन्ही बाजूंना बोरूची गर्द रानं होती. बोरूच्या काटेरी फांद्या गाडीला अधूनमधून घासत होत्या. कपडे फाटू नयेत, हातापायांवर ओरखडे येऊ नयेत म्हणून कडेला बसलेल्यांनी सावधगिरी घ्यायला हवी होती. माझ्या मागच बसलेल्या भाईनं आपले पाय गाडीबाहेर काढले होते. ते मी त्याला अरे काटे लागून पॅन्ट फाटेल म्हणून आत घ्यायला सांगितले. बघा, पायाला ओरखडा येईल याची काळजी नाही, पॅन्ट फाटेल तिची काळजी, असा त्यावर त्याने शेरा मारून सर्वांना हसवलं आणि पायात घेतले. मंत्र्यांची ताडोबा भेट हा त्याचा विनोदी वननाट्याचा प्रयोग संपला होता. आम्ही सगळे गप्प होतो. बाबांच्या मौनासारख्याच घट्ट काळोखातून जीप चालली होती. अचानक या वाहनाचा अडथळा मध्येच आल्यानं बावरून जागच्या जागी थबकलेला एक वाघ प्रकाश झोतात आला. मी दबलेल्या स्वरात एकदम म्हणले, ए वाघ. क्षणात बाबांनी तिथंच गाडी थांबवली. पुढं मी आणि मागं भाई गाडीच्या उजव्या अंगाला होतो. आमच्यापासून तर तो वाघ फार तर हातभर अंतरावरती असेल. जरा पुढं वाकलो असतो तर त्याच्या गळ्याला किंवा कपाळाला स्पर्श करता आला असता. इतकं जवळ उभं असलेलं ते तरुण, उंच पुरं भरलेलं सुंदर उमद जनावर दिसताच तो वाघ आहे
पुढच्या क्षणी एकच पाऊल पुढे टाकून आमच्यापैकी दोघा तिघांना तो सहज ओढत कुठंतरी घेऊन जाऊ शकेल इतका दांडगा आहे वगैरे कोणताही विचार किंवा कसल्याही भीतीचा लवलेश देखील आमच्यापैकी कोणाच्याही मनात उमटला नाही. त्याची उंची सर्वसाधारण वाघापेक्षा थोडी अधिक होती, तेव्हा प्रकाशाचे किरण सरळ रेषेत त्याच्या डोळ्यात घुसलेच नव्हते. तसे ते घुसावेत आणि दिपून जनावर आंधळ व्हावं याची काळजी घेऊनच कोण साधला होता. अशा वेळी डोळे बारीक केल्यानं कपाळाला आठ्या पडलेला वाघ पाहायला मिळतो. पण इथं प्रत्यक्ष किरणांचा झोत त्याच्या गळ्यावर छाताडावरती पडला होता आणि त्याच्या त्या उत्फुल्ल हसऱ्या तेजस्वी डोळ्यातलं त्याच्या उमद्या काळजाचं ओलसर प्रतिबिंब आम्ही भरल्या डोळ्यांनी पाहत होतो. जन्मजन्मांतरीचा जिवलग इतक्या प्रदीर्घ ताटातुटीनंतर अचानक कडकडून मिठीत घेता यावा अशा भरल्या आनंदात आम्ही तिथून निघालो. ते थेट आनंदवनात येऊन पोचेपर्यंत मग कोणी कोणाशी फारसं बोलायच्या मनस्थितीतच नव्हतं. ताडोबा सोडताना पोटात ओरडणारे ते कावळे कुठं उडून गेले? थकव्याचं तृप्तीत रूपांतर होताना कोणती प्रक्रिया होते? त्या स्थित्यंतराला किती वेळ लागत असतो? गेले अखंड 24 तास आमच्यापासून सतत दूर दूर जात असलेले बाबा नेमक्या कोणत्या क्षणार्धात आमच्याशी पुन्हा एकजीव होऊन गेले? ही अशी कोणती जादू कुणी केली? आणि या सगळ्या घटना मागचे प्रयोजन कोणते? अलग अलग 7 जणांचे आमचं ते कुटुंब एका धुलीकणा इतकं क्षुल्लक होऊन त्या वाघाशी पावलाशी असलेल्या मातीत मिळसायला इतकं आसुसले होते का? ही ओढ कसली? आजच्या या क्षणी पडणारे हे असले प्रश्न देखील त्यावेळी मूक झाले होते. बाबांनी तर आयुष्यात कित्येक वाघ पाहिले, मारले आणि खेळवलेही, पण सर्वार्थानं इतकं सुंदर जनावर वाघांच्या जातीत जन्माला येऊन जगाच्या पाठीवर कुठं नांदू शकतं असं कुणी सांगितलं असतं तर त्या क्षणापर्यंत आमच्यापैकी कुणालाही ते खोटच वाटलं असतं. आपल्या जाणीवेच्या कक्षेबाहेरचा विश्वाचा पसारा, स्वतःच्या सामर्थ्याची झलक अशी कधीतरी मधूनच दाखवतो. अशा वेळी एक दैव दुर्लभ साक्षात्कार घडल्याचा अलौकिक अनुभव लागतो. माझ्या बाबतीत तो वाघ आज असंख्य अज्ञात विश्व बांधवांचं एक प्रतीक होऊन बसलाय. दर भाऊबीजेला तरी त्याला आठवणीनं मनातल्या मनात ओवाळावं वाटतं. लीन होऊन त्याच्या हाती राखी बांधावी वाटते. आपलं माहेर खऱ्या अर्थानं श्रीमंत असल्याचाच हा साक्षात्कार. हसत हसत सारा निसर्गच आपल्या आनंदात सहभागी झाल्याचा हा साक्षात्कार. धन्यवाद. धन्यवाद. श्रोत्याहो, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोकनेते राजाराम बापू पाटील स्मृती मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेतील सादरीकरणाचा आनंद आपण घेतला. सादर करते होते सांगली जिल्हा नगर वाचनालय सांगली.